इधर करिए थोड़ा सा। चंदन में खुशबू है। हाँ है। अमूली हल्का चला यावर पूरा खत्म करा क्या कुछ बोलता हूँ दूध और मलाई जमता है, जल बहुत कम है, दही का खुशबू आ रहा हल्का ज़्यादा। हाय गाईज, आम्ही चालू आहेत आता हरसिद्धी मंदिरच्या इथे आणि तिथे आम्ही दर्शन करणार आहोत आणि तिथे आता 7ची आरती आहे आणि ती आम्हाला घ्यायची आहे आरती, म्हणून आम्ही तिथे चाललेलो आहोत. दर्शन वगैरे करतो आणि तिथून मग आम्ही महाकालेश्वरला जाणार आहे. आणि हा आम्हाला टिक्का वगैरे लावला आहे तर साधूंनी, सागरला पण लावला आहे आणि मलासुद्धा लावला आहे. तर आम्ही चाललो आहे आता दर्शन करायला आणि तुम्हालाही त्या दर्शनाचे लाभ भेटेल असं आम्ही व्यवस्थित दर्शन तुम्हाला करून देतो. नमस्कार. आता आम्ही चाललो आहे महाकालची आरती घ्यायला. ती आहे 10:30ची आरती असते, शयन आरती म्हणून बोलतात. तर आम्ही त्याचीच वाट बघतोय. तर तुम्हाला शयन आरती करायची असेल तर ती आरती तुम्ही करायसाठी तुम्ही एंट्री करणार ना तेव्हा बरोबर 9:30ला एंट्री करा. 9:30ला बंद होतं. 9:15 या 9:30पर्यंत तुम्ही एंट्री करू शकता. मग तुम्हाला शयन आरती मिळणार महाकालची रात्रीची. तर आम्ही आता प्रयत्न तर तेच करतो, त्यासाठीच आम्ही थांबलो आहे. आम्ही आता 9:15 वाजेपर्यंत प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये जायचा प्रयत्न करतो आहे. बघू देवाच्या कृपेने महाकालच्या आम्हाला आरती मिळते की नाही. नमस्ते. हाय गाईज, आता आम्ही चाललो आहोत शयन आरतीसाठी. तर आता रांगून भरपूर आहे, गर्दी खूप झालेली आहे आणि आम्ही आता दर्शन करायला चालू आहे. तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी झालेली आहे. आता बघू आपल्याला लाईनमध्ये किती टाईम लागतो आहे आणि दर्शन घेऊया आपण महाकालेश्वरांचं. आणि माझं स्वप्न होतं की महाकालेश्वराचं दर्शन मला भेटावं म्हणून. आम्ही ठरवलं होतं की 12 ज्योतिर्लिंग करायचं. आता जेवढं जमेल तेवढं आम्ही सुरुवात तर केली आहे महाकालेश्वरला. तर तुम्ही पण आमच्याबरोबर दर्शन करू शकता आणि तुम्हाला चांगलं दर्शन मिळू. आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेरच आहे, तर तुम्हाला मी मंदिरातलं लाईव्ह दर्शन दाखवते. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आता इथून एंट्री करायची आहे पुढे जाण्यासाठी दर्शनासाठी. आणि इथे तिकीट वगैरे VIP तिकीट इथे नाही भेटत. आपण साधं दर्शन करू शकतो देवाचं.